नमस्कार तुम्हा सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण धनुराशीसाठी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत. 15 एप्रिल ते 30 एप्रिल तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता चमत्कार घडणार आहे, कोणत्या अशा घटना घडणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर धनुराशीच्या व्यक्तींनो, जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष, अडथळे आणि अपयश अनुभवत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार 12 वर्षांचा तुमच्या आयुष्यामध्ये चालत असलेला कठीण काळ आता संपत चाललेला आहे. आणि आता असा काही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे की जे तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. या व्हिडिओमध्ये मी अशा काही घटना सांगणार आहेत ज्या तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकणार. आणि हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्कीच बघा. धनुराशीच्या मंडळींना तुम्हाला सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आणि धनुराशीच्या सर्व स्वामी भक्तांना मी एकच विनंती करेन की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी फक्त एकच सांगेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. कारण की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्व धनुराशीच्या लोकांपर्यंत पोहोचो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि धनुराशीच्या सर्व स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा. धनुराशीच्या व्यक्तींनो, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या आयुष्यामध्ये सतत संघर्ष, अडथळे आणि अनिश्चिततेची भावना निर्माण होत होती. अनेक वेळा तुम्हाला असं वाटलंही असेल की कितीही मेहनत केली तरी त्याचं योग्य फळ मिळत नाही आहे आणि आयुष्य एका ठिकाणी अडकून पडल्यासारखं तुम्हाला वाटत होतं. पण आता ज्योतिषशास्त्रानुसार आता हा काळ पूर्णपणे बदलत आहे. कारण 12 वर्षांचा कठीण काळ आता संपत चाललेला आहे आणि एक नवीन दिशा तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि जो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल माणसाच्या आयुष्यावरती मोठा प्रभाव टाकते आणि धनुराशीसाठी सध्या गुरु आणि बुध यांचा जो सकारात्मक प्रभाव तयार होत आहे तो तुमच्या जीवनात प्रगती, यश आणि स्थैर्य घेऊन येणार आहे. विशेषतः जे लोक सतत अपयशाला सामोरे जात होते त्यांच्यासाठी आता एक नवीन आशेचा तुम्हाला किरण दिसू लागेल. आणि हा बदल तुम्हाला अचानक घडणार नाही तर हळूहळू तुमच्या जीवनात तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जे काही अनुभवलं आहे ते केवळ तुमचं संघर्ष नव्हतं, तर तुमच्या जीवनाला मजबूत बनवणारी एक प्रक्रिया होती. अनेक वेळा तुम्हाला अपयश मिळालं, विश्वासघात तुम्हाला सहन करावा लागला आणि काही वेळा स्वतःच्या क्षमतेवरही तुम्हाला शंका निर्माण झाली. पण आता या सर्व अनुभवांचा उपयोग तुम्हाला पुढे जाण्यासाठी होणार आहे. कारण आता वेळ आहे तुमच्या फक्त मेहनतीचं, जे तुम्ही मेहनत केली त्याचं फळ मिळवण्याची. पहिली मोठी घटना म्हणजे जी तुमच्या जीवनात घडू शकते ती म्हणजे अचानक एखादी मोठी संधी तुम्हाला मिळेल. ही संधी तुमच्या करिअरशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या नव्या प्रोजेक्टच्या रूपात तुमच्यासमोर येऊ शकते आणि ही संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. त्यामुळे उद्यापासून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, कारण नशीब तुमच्या बाजूने वळू लागलेलं आहे. दुसरी घटना म्हणजे आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची सुरुवात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या व्यक्तींवर पैशांच्या बाबतीत सकारात्मक प्रभाव पडणार आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात, तर काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ खूप महत्त्वाचा आहे. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे ती तुमच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थितीमुळे तुमचा जो आत्मविश्वास कमी झाला होता, पण आता तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटू लागेल आणि हा आत्मविश्वास तुमच्या यशाचं मुख्य कारण ठरेल. कारण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा तो कोणतीही अडचण पार करू शकतो. चौथी घटना म्हणजे तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा. हो, तुमच्या नातेसंबंधांमध्ये आता सुधारणा होण्याची शक्यता. कारण काही गैरसमज, तणाव आणि दुरावा जो गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाला होता तो आता हळूहळू कमी होऊ लागेल आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम, समजूतदारपणा आणि शांतता येऊ लागेल. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे सकारात्मक ऊर्जेची वाढ.
कारण जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल होते तेव्हा माणसाच्या जीवनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चला. व्यवसाय करणाऱ्या धनुराशींच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कारण नवीन संधी, नवीन ग्राहक आणि आर्थिक वाढ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे उद्यापासूनच प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. प्रमोशन, नवीन संधी किंवा पगारवाढ यासारख्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे कामात सातत्य ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल, तुम्हाला नवीन कल्पना सुचतील आणि तुम्ही अधिक स्पष्टपणे तुमच्या उद्दिष्टांवरती लक्ष केंद्रित करू शकाल आणि हीच गोष्ट तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. उद्यापासूनच तुम्हाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील खूप तुम्हाला फरक जाणवेल. कारण तुम्ही केलेली प्रार्थना आणि सकारात्मक विचार तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. ज्या लोकांना सतत अपयशाचा सामना करावा लागत होता त्यांच्यासाठी हा काळ एक नवीन संधी घेऊन येत आहे आणि आता तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलत आहे. लक्षात ठेवा, मेहनत आणि सातत्य हे यशाचे खरे गुपित आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मेहनत सोडू नका, कारण आता यश आणि नशीब तुमच्या बाजूने आहे. तर धनुराशीच्या व्यक्तींनो, गेल्या अनेक वर्षांचा संघर्षाचा काळ संपत चाललेला आहे आणि तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात येत आहे. या ज्या घटना आहेत त्या तुमचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा, कारण तुमचं भविष्य आता उज्ज्वल आहे. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये देखील तुम्हाला मोठा बदल दिसून येईल. गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही अनेक वेळा संभ्रमात अडकत होता. योग्य निर्णय घेण्यात अडचणी येत होत्या. आता ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की तुम्हाला योग्य आणि अचूक निर्णय घेण्याची ताकद मिळणार आहे आणि यामुळे तुमच्या जीवनातील अनेक अडथळे आपोआप दूर होतील. तसेच तुम्हाला कोणत्याही मार्गाने पुढे जायचं आहे याबद्दल तुम्हाला स्पष्टता मिळेल आणि जी तुमच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या नव्या काळात तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात. ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. हे लोक तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. त्यामुळे नवीन संबंध निर्माण करण्यास अजिबात घाबरू नका, कारण काही वेळा आयुष्यातील मोठे बदल हे नवीन लोकांमुळेच घडतात आणि हीच गोष्ट तुमच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकते. शेवटी या संपूर्ण बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन. कारण जेव्हा माणूस आतून मजबूत होतो तेव्हाच तो बाहेरच्या जगात मोठं यश मिळवू शकतो. आणि आता तुमच्या जीवनात एक अशी स्थिरता निर्माण होणार आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याची ताकद देईल. आणि त्यामुळे उद्यापासूनच स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारा, कारण तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आता सुरू होत आहे. तर धनुराशीच्या व्यक्तींनो, आता तुमच्या आयुष्यातील बदलाची खरी सुरुवात होत आहे. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देत असताना मेहनत आणि योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्या ज्या मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या मनाला पटल्या असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच राशी भविष्य आणि तुमचं जे पण काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुम्हा सर्व धनुराशींच्या आयुष्यावरती कायमस्वरूपी राहो हेच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करेल. आनंदी राहा, सकारात्मक विचार ठेवा, पॉझिटिव्ह राहा. नक्कीच सर्व काही चांगलं होईल. धन्यवाद.